संत तुकाराम महाराज असतील किंवा संत ज्ञानेश्वर महाराज यांची आज भेट जी आहे ती आळंदीमध्ये होत आहे। तब्बल 17 वर्षानंतर जी आहे ती ही भेट आज आळंदीमध्ये होताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्याच दरम्यान आपल्याला जे आहे ते अनेक लोक जे आहेत त्या वारी संदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे। असंच एक व्यक्तिमत्व जे आहे ते आपल्याला आता वारी दरम्यान जे आहे ते मिळालेलं आहे। आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नक्की काय आणि कशा प्रकारे ही वारी असते। काय सांगाल, तुमचा परिचय सांगा तुम्ही आणि कशा प्रकारे वारी तुम्ही अनुभवली। रामकृष्ण हरी, मी बोलते की नराकडीचे महामंडलेश्वर श्री श्री 1008 डॉक्टर दीपाताई नंदगिरी। मी पुण्याहून होते, देहू ते पंढरपूर आम्ही पायी दिंडी केली। हे माझं 3रं वर्ष होतं आणि खूप छान असा अनुभव। बा आम्हाला प्रेम नव्हतं कोणाचं किंवा आईवडिलांनी सोडून दिलं होतं। इथं माझे आईवडील भेटले, माऊली भेटल्या किंवा मग आम्हाला इज्जत भेटली, माऊली या, माऊली बसा। आम्ही रथाच्या पुढे 13 नंबर दिंडी आहे आमची संत रोहिदास महाराजांची, त्या दिंडीतून आम्ही चालत असतो। खूप छान वाटलं। हा सुख सोहळा स्वर्गी नाही, जसं 2 नद्या संगम होतो तसं आज तुकोबारायांची पालखी आणि माऊलींची पालखी जे इथं आळंदीमध्ये जी आली, खूप छान वाटलं आणि हे अनुभव खूप मोठे आहेत। आता 17 वर्षानंतर जो पर्व काळ येईल तो आता बघण्यासारखा। आता हे इथनं पुढं कोण बघणार काय नाही। खरं पाहिलं तर किन्नर असतील किंवा तृतीयपंथी असतील यांना एक वेगळा दर्जा जो आहे तो समाजात दिला जातो। आता तुमच्याकडे तर पाहून वेगळं वाटतंय, कसा अनुभव आला वारी? किन्नर लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला। बाबा आम्ही पण तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या पोटून जन्म घेतलेला आहे, आम्हाला जर तुम्ही इज्जत दिला तरच आहे ना। मग त्यासाठी तर आम्ही भटका लावलोय, तुम्ही इज्जत द्या, घरामध्ये आम्हाला बोलवा। फक्त विठूचरणी प्रार्थना एवढीच केली की बाबा जे स्त्रियांना आणि पुरुषांना जे समानता आहे तसंच किन्नरांना पण भेटू दे, हीच विठूचरणी प्रार्थना करते आणि माऊलीचरणी प्रार्थना करते। आजी देखील आपल्या सोबत आहे, काय सांगाल किती दिवस झाले, किती वर्ष झाले तुम्ही वारी करताय? आता 35 वर्ष झाले, 35 वर्ष होत आले। माझं उषा किसन गावाने राहणार डिंगरजवाडी आणि आपल्या संस्थेच्या रथाबरोबर चालते मी संस्थेत। आणि हा अनुभव मला इतका आलाय की एवढं वय झालंय तरी मला असं घरी राहू वाटत नाही। मुलगा म्हणतो राहू द्या गाडीने जाऊ, पण मला पायवारी करायची। नर्मदा परिक्रमा सुद्धा पायी 3 बाऱ्या केली, 3 वर्षे 3 महिन्याची येते 13 दिवसाची, पण मी 3 6 महिने 3 वर्ष केली। तो अनुभव या वारीमुळं तो अनुभव आला मला। मी 50-55 किलोमीटर चालायची, म्हणलं मग ही नर्मदा परिक्रमा सुद्धा मी करू शकते। नक्कीच आपण पाहिलं तर संत तुकाराम महाराज असतील किंवा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये जे आहेत आता विविध लोक जे आहेत ते या वारीचा अनुभव घेताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहेत। रणजित जाधव, TV9 मराठी, आळंदी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।